तर आज रविवार असल्यानं उशिराच उठलो. क्रिकेटला खेळायला जायचं असल्यामुळे आज काय व्यायामला गेलोच नाही. नीट निघालो खाली आणि ब्रश केला. नीट आलो किचनमध्ये. मस्तपैकी गरमागरम चहा घेतला आणि म्हटलं काय करावं, निघालो शेताकडे थेट. ज्यावेळेस शेताच्या जवळ आलो तेव्हा लक्षात आलं की चिखल खूप आहे. माझी गाडी जी आहे ती मी लावली एका साईडला. समोरून मळ्याचा काक्या जात होता. परत त्यानंतर आमचे परममित्र संदीप धनके या ठिकाणी इथं प्रकट झाले. म्हटलं चला वाह, बरं झालं, कारण माझं पायी जे जायचं होतं ते वाचलं आणि नीट बसलो त्याच्या गाडीवर. त्यानं मला सोडलं शेताच्या जवळ. मस्तपैकी आपली ही बांधलेली विहीर आणि विहिरीत किती पाणी आहे हे बघण्यासाठी मी आतुर झालो होतो आणि बघितलं. बाप रे बाप, विहिरीमध्ये जवळजवळ 30 फूट पाणी होतं. एकदम स्वच्छ. नीट निघालो. सोयाबीन कसा आहे पाहायला. आतमध्ये जाऊन सोयाबीन बघितलं. अत्यंत मस्त वाटलं. त्याचबरोबर कांद्याचं रोप लावलेलं बघितलं, ते पण ठीक होतं. कोथिंबीर होती व्यवस्थित, पण जरा थोडं कोथिंबीरीत गवत होतं. लगेच सोमा धनके या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन जाताना दिसले. त्यांना थांबवलं. म्हटलं चला मजा मारूया. त्याच्या ट्रॅक्टरवर बसलो. थोडी ट्रॅक्टर चालवलं आहे. मस्त मजा आली. ट्रॅक्टर चालवताना आनंद झाला. परत संदीप धनके तिकडून आले. त्यांच्या गाडीवर बसलो आणि मस्त चिखलातून वाट काढत निघालो. संदीप धनके म्हणजे सायकलवर 5-5 माणसं नेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. म्हणजे तुम्ही समजू शकाल की हा माणूस किती खतरनाक असेल. तर मला व्यवस्थितपणे नीट आलो किरणमाळीच्या कॅन्टीनवर. माझा पुतण्या तिथं होता. मला बघताच माझ्याकडे धावत आला हसत. माझे फादर या ठिकाणी होते. किरणनं मस्तपैकी गोल्डन बनवला आणि चहा घेतला आणि नीट निघालो पुन्हा घराकडे. घरी आलो, नाश्ता केला आणि निघालो क्रिकेटच्या मैदानाकडे. रविवार म्हणजे क्रिकेट हे समीकरण पहिल्यापासून ठरलेलं. दशरथ या ठिकाणी पिचवरचं पाणी वायपरनं काढत होता. या गावातली जनावरं या मैदानाच्या आजूबाजूकडून जात होती. त्याचबरोबर मॅचला टाईम होता, त्यामुळे प्रॅक्टिस आधी करायची होती. मी लागलो बॉल घेऊन फेकायला. 1-2 बॉल फेकले. लगेच आलो बॅट घेऊन हातात. लागलो प्रॅक्टिस करायला. मॅचला थोडासा टाईम होता आणि प्रत्यक्षात सुरू झाली मॅच. पहिला बॉल बीट. परत 2 ओव्हरला 3 विकेट पडल्यामुळं माझ्याकडे सिंगल रन काढून विकेट टिकवण्याची जबाबदारी होती आणि त्याच पद्धतीनं मी खेळत होतो. सिंगल धावा करून स्कोअर वाढवण्याचा माझा प्रयत्न होता. परंतु बॉल्स कमी असल्यामुळे परत मला हिटिंग करावं लागलं आणि मी एक जोरदार शॉट मारला. परंतु मी कॅच आऊट झालो आणि राहिली 6 बॉल 16 रन. दशरथ भोसने म्हणजे हा हिटर. पहिल्याच बॉलला त्यानं 6 मारला. 1-2 सिंगल करून 4थ्या मॅचमध्ये मॅच त्यानं फिनिश केली आणि अखेरचा षटकार मारून ती मॅच जिंकवली. नंतर आमची पुन्हा बॅटिंग आली. आम्ही पुढचं डिस्कशन करत होतो, कसा प्लॅनिंग करायचा, काय करायचा. 3 वाजले. मॅच संपली. नीट निघालो घराकडे. घरी आलो. जगातलं सगळं सुख एकीकडे आणि दुपारी झोपण्याचं सुख एकीकडे. मी थोडंसं पुस्तक बाजूला ठेवले आणि थोडासा आराम केला. निवांत झोपलो. झोपेतनं उठलो. ज्यावेळी उठलो त्यावेळेस बघितलं तर 6:30 वाजले होते. बाहेरचं वातावरण असं होतं. फ्रेश झालो आणि ही बबली छोटीशी आमची शेजारची आहे. तिला मी सांगितलं मस्त चहा बनव. ती आपलं मस्त चहा बनवत होती. अद्रक वगैरे तिनं मस्त टाकलं आणि चहा बनवला. चहा घेतला. थोड्या वेळानं जेवण केलो आणि नीट आलो इशीत आल्यानंतर सर्वप्रथम इथे एक टपरी आहे. आमचे दोस्त प्रमोद धनके इथे थांबले होते. मला जे पाहिजे ते मी घेतलं. म्हणजेच मी काश्मीर मिठा घेतली. गैरसमज नको. काश्मीर मिठा घेतली आणि निघालो मारुती मंदिराकडे. चला म्हटलं काय गप्पा गोष्टी करूया. पाऊस असल्यामुळे इशीत सामसूम होतं, कोणीच नव्हतं, पण पोरं होती बसलेली. मग गेलो. मुराजे संदीप धनके बसले होते, गप्पा मारल्या. ही काय जी पोरं होती हे पबजी खेळण्यात गुंग होती. हे सगळे पबजी लवर होते. त्यांचं लक्ष नव्हतं कोणाकडेच कायच. मस्तपैकी बाहेर पण मुसळधार पाऊस चालू होता. पावसामुळं माणसं गावातली इथं नव्हतीच कुणी. मग मी घरी आलो. पुस्तक वाट बघत होतं, थोडंसं वाचलं आणि म्हटलं चला आता झोपावं आणि मग